अक्षय तृतीया संपूर्ण खरेदीसाठी शुभ मुहूर्त, पण यंदा अमरावतीच्या सराफा बाजारात नेहमीसारखा झगमगाट आणि गर्दी गायबच होती। वाढत्या सोन्याच्या भावाने ग्राहकांची खरेदी थांबली, तर वाढत्या उष्णतेही त्यांची पावलं बाजारात पोहोचू दिलीच नाहीत। अक्षय तृतीयाचा हा सण असल्यामुळे सर्वत्र सोने चांदी आभूषण खरेदी करण्यास अनेक ग्राहकांची मोठी गर्दी होते आणि याच अक्षय तृतीयाच्या सणाच्या निमित्त सराफा बाजार अमरावती शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राहक या ठिकाणी त्यांची गर्दी उसळून ते सुद्धा मोठ्या सोन्या चांदी आभूषणे खरेदी करतात। आपण थेट दाखल झालेलो आहे अमरावती शहरातील सराफा बाजारामध्ये। या सराफा बाजारामध्ये ग्राहकांची संख्या आहेत का, गर्दी आहेत का, हे संपूर्ण आपण आढावा घेऊया। अमरावतीच्या सराफा बाजारात दरवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेला खरेदीसाठी ग्राहकांची झपाट्याने गर्दी होत असते। मात्र यंदा सकाळी थोडीशी गर्दी झाली असली तरी दुपारपर्यंत बाजार ओस पडलेत। गेल्या वर्षी याच दिवशी सोने 65,000 प्रति तोळा होतं, मात्र यंदा तो भाव तब्बल 95,000च्या आसपास गेल्याने ग्राहकांनी फक्त बघायची भूमिका घेतली। आमच्या अपेक्षेप्रमाणे यंदा खरेदी झाली नाही। महागाईमुळे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे लोक घराबाहेर पडलेच नाही, त्यामुळे या वर्षीचा व्यवसाय अतिशय मर्यादित राहिलेला आहे, अशा प्रतिक्रिया अमरावती सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भंसाली यांनी दिली आहे। पिछले साल जब अक्षय तृतीया तो उस टाइम में करीबन 65,000 का भाव था, इस बार करीब 97,000 का भाव हो गया। तो कैसा है कि लेने वालों का अभी जैसे शादी ब्याह का भी सीजन कम है, लेकिन हिंदू संस्कृति में जैसे कि आज अक्षय तृतीया है तो लेने का सभी का एक इच्छा रहती है कि आज त्यौहार पे हमने कुछ ना कुछ लेना चाहिए। लेकिन जैसे वो ज़्यादातर गिराई पिछले साल थी, इस बार कम इसलिए है कि एक तो भाव काफ़ी बढ़ गया है, शादियों में भी देरी है, तो अभी लेने वाले चिल्लर गिराई है आज भी, कि जैसे कोई 10 ग्राम लेने वाला है वो 2 ग्राम ले रहा है, 1 ग्राम ले रहा है, चांदी थोड़ा ज़्यादा लेने वाला कम ले रहा है। ऐसा करके फिर भी इस साल पिछले साल के मुकाबले सराफा बाजार में गिराई की थोड़ी सी कम नज़र आ रही है। ऐसा है कि लोगों के मन में ये है कि अभी जो ट्रेड वार चला है अपना चाइना और अमेरिका का, तो उसमें ऐसा लगा कि भाव ज़्यादा बढ़े, क्योंकि आखिर में पिछली बार जैसे इलेक्ट्रॉनिक मीडिया, आपका न्यूज़पेपर मीडिया, उसमें ऐसी न्यूज़ आई थी कि भाव करीब 60,000 हो जाएंगे, और फिर अचानक से वापस से भाव थोड़ा सा नीचे आया था, वापस बढ़ गया। तो अब लोगों के मन में भ्रम ये है कि भाव वापस से कम होने वाला है, कि करीब 10-15 हज़ार रुपये भाव कम होंगे जब अपन लेंगे, तो उसका भी एक कारण है और थोड़ा भाव बढ़ने के कारण है। इसलिए थोड़ा ऐसा लग रहा है मुझे कि इस बार पिछली बार से करीब 60-70% ही गिराई की है, और हो सकता है कि आने वाले भाव कम हुए तो गिराई की और भी अगले त्योहारों में बढ़ेंगी, ऐसा मुझे विश्वास है। केवळ महागाईच नव्हे तर सातत्याने वाढत असलेल्या तापमानाचा पारा देखील यंदाच्या अक्षय तृतीयेला बाजारात गारवा नाही तर निर्जनता घेऊन गेला। सराफा बाजारामध्ये जशी गर्दी पाहिजे होती तशी गर्दी नव्हती, कारण भावाचा एक थोडा फरक आहे आणि दुसरा फरक उन्हाचा पण आहे। तसं बघितलं तर विदर्भात अक्षय तृतीया जो असतो हा जवळपास पितृलोकांना जेवणाचा सण असतो, त्याच्यामुळे तो एक फरक पडतो आपल्या बाजारावर। मेट्रो शहरात चांगल्या आनंदाने तो सण मनवला जातो, आपला 3.5 मुहूर्तापैकी तोच मुहूर्त असते, पण विदर्भामध्ये खास करून विदर्भामध्ये पितृलोकांना जेवणाचा प्रकार जास्त असल्यामुळे सोन्याच्या मार्केटमध्ये थोडी गर्दी कमी आहे। व्यापार थोडा बहुत आहे, साम्य व्यापार थोडा झालेला आहे, पण थोडा फरक भावाचा असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे। आज अक्षय तृतीय निमित्त काहीतरी खरेदी करायला पाहिजे, म्हणून मग आज खरेदी करायला आलो आहे। गर्दी कमी आहे, पण ज्या लोकांना या दिवसाचं महत्त्व आहे ते खरेदी करतातच। ऊन जास्त आहे तरी येतोच आम्ही, कारण आहे महत्त्व या दिवसाचं। माझं नाव स्नेहा हेमंत गुल्हाने आहे। आम्ही अक्षय तृतीया निमित्त चांदीची खरेदी करत आहे, आणि ऊन जास्त असल्यामुळे दुपारी गर्दी नसते, संध्याकाळी आता इव्हिनिंगला थोडीफार गर्दी आहेच। आज अक्षय तृतीया आहे आणि भाववाढीमुळे कुठलीही गिराईकी नाही आहे, लोकांपाशी पैसा नाही आहे, महागाई वाढलेली आहे। मागच्या वर्षी अक्षय तृतीयेला 61,000चा भाव होता, आज 95-96 हजाराचा भाव आहे। त्याच्यामुळे महागाईमुळे सोनं घेण्यासाठी लगनसराईतले सुद्धा लोक येत नाही, आणि अक्षय तृतीयेच्या माध्यमातून तीर्थावर सुद्धा लोक सोनं घ्यायला येत नाही। महागाईमुळे पूर्ण धंदे चौपट झालेले आहे, व्यापार चौपट झालेला आहे। महागाईमुळे व्यापाऱ्यांनी काय करावं हे सुद्धा
सध्या कठीण परिस्थिती झालेली आहे. अक्षय तृतीयाच्या सणाच्या दिवशी आपण थेट अमरावती शहरातील सराफा बाजार परिसरामधील व्यापाऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे. मात्र यावर्षी ग्राहकांची गर्दी पाहिजे तशी दिसून आलेली नाही. मागच्या वर्षी 61,000चा भाव आणि यावर्षी तब्बल 95,000चा भाव असल्याने भाववाढीचा सुद्धा परिणाम या ठिकाणी दिसून येत आहेत. तर दुसरीकडे वाढत्या पारांचा सुद्धा या ठिकाणी परिणाम जाणवला आहे. आणि या दरम्यानच आता वाढत्या पारामुळे ग्राहकांनी सकाळ आणि दुपारच्या वेळी सुद्धा सराफा बाजारामध्ये सोने चांदी खरेदी करण्यास आले नाहीत. सायंकाळ होत आहेत आणि सायंकाळ दरम्यान सुद्धा काही ग्राहकांनी सोने चांदीच्या या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत अशी सुद्धा माहिती समोर येत आहेत. आणि याच दरम्यान आता अक्षय तृतीयाच्या या सणाला अमरावती शहरातील सराफा बाजार या बाजारमध्ये ग्राहकांची गर्दी कमी होत असल्याचे दिसून येत आहेत. कॅमेरामन रोहित खळे सोबत मी अजय शृंगारे, पात्रा सिटी न्यूज, अमरावती. शुभ मुहूर्त होता, पण सोन्याच्या दरांनी आणि उष्णतेच्या झळांनी बाजारात सुस्त झाला. अमरावतीच्या सराफा बाजारात यंदा झगमगाटाऐवजी शांततेचं साम्राज्य दिसून आलं. पुढच्या वर्षी दर कमी असला तर अक्षय तृतीयाला पुन्हा ग्राहकांचा उत्साह परत येईल हीच अपेक्षा.